पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तुमच्या भाजपच्या माजलेल्या कार्यकर्त्यांना आवर घाला. डोंबिवलीमध्ये काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, मामा पगारे नावाचे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पोस्ट फॉरवर्ड केली. ज्या पोस्टमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी असतील देखील, आम्ही डिनाय नाही करत मी या व्हिडिओतून त्या, पण त्या फॉरवर्ड केलेली पोस्ट बघून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतल्या मामा पगारे यांना फोन करून बोलावून घेतलं आणि भर रस्त्यात 73 वर्षाच्या या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला साडी नेसवण्यात आली. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारू इच्छितो की हे योग्य आहे का. मामा पगारे चुकलेही असतील, नाही असं नाही, पण अशा पद्धतीने त्यांना त्रास देणं हे कितपत योग्य होतं. बरं, ज्या लोकांनी हे केलं ते मामा पगारे यांच्यापेक्षा खूप लहान दिसतात वयाने, म्हणजे हट्टेकट्टे पैलवान दिसतात. त्यांनी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला अशा पद्धतीने त्रास दिला, हे कितपत योग्य आहे. आता एक लक्षात घ्या, म्हणजे हा व्हिडिओ पाहिला आणि खूप राग आला. म्हणजे इतक्या खालच्या पातळीला एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते जाऊच कसे शकतात हा प्रश्न पडतो. मला तर हे वाटत नाही की कार्यकर्ते असतील म्हणून, कारण कार्यकर्ते एवढ्या खालच्या पातळीवर जात नाही. हे टगे आहेत भाजपनी पोचलेले गेल्या 10-15 वर्षातले, ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं नाव देखील बदनाम केलेलं आहे. म्हणजे यांना पाहिल्यावर हा प्रश्न पडला की खरंच हा अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष आहे का. एका ज्येष्ठ नागरिकाला, एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. यातून हे सिद्ध झालं की ही औलाद नथुराम गोडसेचीच आहे. यांनी कधीही रस्त्यावर हौदोस घालणाऱ्या कुठल्या गुंडाला जाब विचारला नसेल. आज आपण बघतो राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोयता गँगचा हौदोस आहे. त्या कोयता गँगला यांनी कधी थांबवलं नसेल, पण एक कार्यकर्ता, एक ज्येष्ठ कार्यकर्ता, त्याच्या बुद्धीला जे दिसतंय, त्याच्या डोळ्यांना जे दिसतं, त्याच्या बुद्धीला जे वाटलं त्यांनी ते केलं. कदाचित ते चुकीचं असू देखील शकतं, नाही असं नाही, पण म्हणून त्याला अशा पद्धतीने त्रास देणे हे कितपत योग्य आहे. जर तुम्हाला मामा पगारे यांच्यावर आक्षेपार्ह काही नोंदवायचंच होतं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकला असता. मग तसं न करता भर रस्त्यात एखाद्या माणसाला असा त्रास देणं. मामा पगारे हे ज्येष्ठ नागरिक आहेत. जर या सगळ्या प्रसंगातून त्यांना मानसिक धक्का बसला असता, जर त्यांच्या जीवाशी काही बरं वाईट झालं असतं, तर याला जबाबदार कोण राहिलं असतं. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांना देखील विनंती करतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना एक शिबिर तुम्ही जरूर घ्या की आपल्या विरोधकांशी वागताना एक तारतम्य कसं ठेवायचं. जय महाराष्ट्र.